बालगंधर्व लहानपणापासून माझं पूर्ण जन्मस्थान आहे. बालगंधर्वला मी अनेक कार्यक्रम असे बघितलेत ना की तिथे येणारा दिग्गज कलाकार म्हणजे माझी अशी इच्छा होती की ह्या स्टेजवर आपण एकदा जायचंय. आणि ठीक आहे, बालगंधर्व मी एक स्वप्न समजू शकते, पण ट्रान्सजेंडर सोबतच का तुला शो करायला आवडतं? कारण काय माहिती नाही, त्यांची माझी एक कनेक्टिव्हिटीच वेगळी आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताच एक लग्न होतं, आमच्या फॅमिलीतलं लग्न होतं. नमस्कार, जय श्री महाकाल. कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या 3,15,000 प्लस महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आईसाहेब या चॅनलवरती. तुम्हा सर्वांना माहिती आहे मी पुण्यात आहे. पुण्यात आली म्हणजे मी अनेक वेगवेगळ्या मान्यवरांना भेटते आहे. त्यातल्या त्यात आता माझ्या डोक्यात एक खूळ भरलेला आहे की ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी काहीतरी करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांना जबरदस्तीने का करताय, तुम्हाला यातून काय सिद्ध करायचंय आणि तुम्ही ट्रान्सजेंडर्सच्याच मागे का लागलात हे त्यांना खडसावून विचारण्याची वेळ आहे. आणि खरं तर ही जी गोष्ट आहे समाजाने आपल्याकडे यायची ही आता छान फुलत चालली आहे. तर अशाच एक तुम्हाला आठवत असतील तो मधील तीचा प्रवास हा एक सुंदर यशस्वी कार्यक्रम ज्यांनी करून दाखवला होता. पनवेल पत्रकार विकास मंचच्या महिला अध्यक्ष आणि अनेक पुरस्कारांनी म्हणजे अगदी आपल्या कॉटमध्ये कोंबून कोंबून बसतील इतक्या पुरस्कारांनी सन्मानित माननीय सुमेधा लिमन यांच्याकडे आपण आलेला आहोत. सुमिता ताई नमस्ते. आणि खूप खूप छान वाटलं. पुण्यात आली, तुम्ही मला लगेच अप्रोच केलं पुण्यामध्ये भेटण्यासाठी. आणि मी बऱ्याच जणांना ट्रान्सजेंडर्सच्या शोज बद्दल विचारणा करते आहे. पुण्यामध्ये खरं तर मी त्या गोष्टींबद्दल फिरतेही आहे. एक आत्ताच मी फेस ऑफ महाराष्ट्र कार्यक्रम पण त्या संदर्भात केला. त्यानंतर म्हणजे तुमच्यापासून एक प्रेरणा मिळाली, तो मधील तीचा होऊ शकतो तर फेस ऑफ महाराष्ट्र का नाही, आणि फेस ऑफ महाराष्ट्र जर होऊ शकत असेल तर तो मधील तीचा सीझन 2 का नाही, असंही मला वाटतं. तर का ट्रान्सजेंडरसाठी करायचं आहे, ट्रान्सजेंडर्सच तुम्हाला का हवे आहेत आणि त्यांच्या सोबतच शो करण्यामागे काय रिझन आहे? ट्रान्सजेंडर हे फक्त रिझन नाहीये, तर पूर्ण LGBTQ कम्युनिटीसाठी मला काहीतरी करावं असं वाटतंय. त्याच्या मागचं रिझन आहे की गेल्या काही वर्षांमध्ये मी कलाकार आहे आणि मी अनेक लावणी कलाकार असे बघते आहे की जे LGBT कम्युनिटीला बिलॉंग्स करतात आणि अनेक गोष्टींना त्यांना फेस करावं लागतंय. म्हणजे उदाहरणार्थ घरांमध्ये त्यांना ऍक्सेप्ट नाही करत आहे, कुठेतरी एक मुलगा एका मुलाच्या प्रेमात पडतोय आणि मग आत्महत्याचं प्रमाण आणि लोक वापरून घेतात. ह्या सगळ्या गोष्टी मी डोळ्यांनी जवळून बघितलंय एक पत्रकार म्हणून. पण ते कलाकार म्हणून स्टेजवर जेव्हा येतात ना, एखाद्या लावणीच्या वेशभूषेत येतात, पण जी एक स्त्रीला जी वागणूक मिळते ना ती एका पुरुष लावणी कलाकाराला फार कमी प्रमाणात मिळते. तो त्याचं प्रोफेशन आहे म्हणून तो त्याचं नृत्य करत असतो, पण तो एक मनुष्य म्हणून त्याच्याकडे बघितलं जात नाही. आणि ट्रान्सजेंडरच्या बाबतीत जर बघितलं तर मी बऱ्याचशा लोकांना मला विचारलं LGBTQ काय प्रकार आहे, तर मोस्ट ऑफ द लोकांना माहितीच नाहीये. बरं, ट्रान्सजेंडर मध्ये ट्रान्स वुमन, ट्रान्स मेन ह्या गोष्टी काय आहेत हेच माहिती नाहीये. परत जे आपण ट्रान्सजेंडर मध्ये प्रत्येक जण सर्जरीच करतो असं नाहीये. परत त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जोगती म्हणा, ते आराधी आहे. मी हे सांगण्यापेक्षा एवढा अभ्यास तिने स्वतः करून ठेवलाय की ती स्वतः मला सांगते की तुमच्यामध्ये ट्रान्समेन असतात, ट्रान्स वुमन असतात आणि आराधी जोगती वगैरे असतात. हे समाजाला माहित असणं हेच कुठेतरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की तुम्हाला हे सगळं माहिती आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी तुम्हाला करावं असं वाटतं. त्याच्या मागे तुम्ही खूप सारे रिझन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. पण आता तुम्ही भविष्यामध्ये मी ऐकलं की बालगंधर्वला ट्रान्सजेंडर्सला रॅम्प वॉक करवणार आहे. हो, म्हणजे आता एक विश तर मागितलेली आहे, म्हणजे एक ती इच्छा, ते म्हणतात ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर ते लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा वर्क करतं. आणि मी आज मी थांबलीये, त्याच्यासाठी थांबलीये. जेव्हा मी तो मधील तीचा प्रवास पहिला पार्ट केला तेव्हाच डोक्यामध्ये ठरवलं की आता हा पुढचा पार्ट हा पुण्यामध्ये असणार आहे. पुण्यामध्ये म्हणजे रसिक दर्दी भयानक
बरं, नावं ठेवायला पण पहिले आणि कौतुक करायलाही पहिले. तर माझी अशी इच्छा होती, लहानपण माझं जर गेले पुण्यात, तर मला असं वाटतं की माझ्या आजूबाजूच्या लोकांना हे माहिती असलं पाहिजे. त्यांना फक्त एवढंच माहिती की ट्रान्सजेंडर म्हणजे सिग्नलवर पैसे मागणारे किंवा ओपनिंगला येऊन उभं राहणारे, जर ओपनिंगला तुम्ही काही नाही दिलं तर ते शिव्या घालणारे. पण ते का आहे, त्यांचे काय मूळ प्रॉब्लेम आहेत, किंवा त्यांना स्टेज मिळाल्यानंतर ते काय करू शकतात, ह्या गोष्टींचं थोडंसं मला अट्रॅक्शन होतं किंवा मला असं ते लोकांना दाखवायची इच्छा आहे. म्हणून माझं पुढचं जे टार्गेट आहे की तो मधील तिचा प्रवास पार्ट 2 हा बालगंधर्वलाच व्हावा, अशी माझी इच्छा आहे. आणि बघू, येत्या 2-3 महिन्यातच या कार्यक्रमाचं नियोजन मी आखलेलं आहे. देवाची इच्छा असेल तर ते लवकरात आणि त्यासाठी नक्कीच मला वाटतं की आता ट्रान्सजेंडर्स या सगळ्या गोष्टींकडे वळायला लागलेले आहेत. म्हणजे मी प्रकर्षाने एक नाव घेते खरं तर पुण्यामध्ये एक सुंदर अशी मॉडेल आहे, ट्रान्सजेंडर आहे आणि खूप साऱ्या ब्युटी पेजंट्स मध्ये तिने पार्टिसिपेट करून विनर झालेली आहे. तिचं नाव आहे तेजू पुणेकर. मी बऱ्याच व्हिडिओज मधनं पाहिलं, म्हणजे तिची बोलण्याची लकब असेल किंवा तिला आमच्या समाजाबद्दल काय सांगायचंय ते एक्सप्रेस करण्याची पद्धत असेल, ते सगळं ती आता लोकांमध्ये सांगू शकते आहे. म्हणजे कुठेतरी तेजू पुणेकर सारख्या अनेक ट्रान्सजेंडर्स स्वतःला स्टेजवर प्रेझेंट करण्यासाठी तयार आहे. आमच्याकडे आता अमरावतीची रोहिणी कांबळे आहे, ती खूप बोलू शकते, खूप सांगू शकते आणि तेवढेच ब्युटी पेजंट्स तिने गाजवले पण आहेत. तशीच आमच्याकडे भुसावळची चांद तडवी आहे, तीही खूप सुंदर पद्धत, म्हणजे तिचा एक वेगळा ओहरा आहे. ती काय करत असते, ती एका वेगळ्या कॅटेगरीचं हे करत असते, प्रतिनिधित्व करते दरवेळी. म्हणजे कधी आदिवासी होणार, कधी ती राजस्थानी होणार, म्हणजे इंडियामधले वेगवेगळे फॉर्म्स दाखवते. तर त्यांना हे सगळं दाखवायचं आहे. परंतु प्रश्न असा विचारला जातो की तुम्हाला घाबरतात, म्हणजे माझ्यासारख्यांना किंवा आमच्यासारख्या लोकांना ते घाबरतात, मग ती भीती तुला नाही वाटत का? अजिबात नाही. का माहित नाही, मला असं वाटतं की मी पटकन लोकांशी कनेक्ट करू शकते, तशी मी त्यांना पण कनेक्ट करू शकते. आणि काय माहिती नाही, मी गेल्यानंतर 5व्या सेकंदात मला तिथनं छान रिस्पॉन्स येतो आणि हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे मला त्यांची अजिबात भीती नाही, अजिबात म्हणजे अजिबात भीती नाही. उलट काय म्हणतात त्यांना की रिस्पेक्ट आहे. कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत रिस्पेक्ट देत नाही ना, तोपर्यंत त्या व्यक्तीसाठी काहीतरी करावं असं तुम्हाला वाटत नाही. अगदी सुंदर असं उत्तर. आणि याच बाबतीमध्ये खरं तर खूप जणांनी प्रश्न विचारले की मग ते त्यांचं जे आत्ताचं वर्क चालू आहे, म्हणजे वर्क म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर लादलेल्या प्रथा आहेत की टोल नाक्यावर मागणे, ट्रेनमध्ये मागणे किंवा बधाई टोली करणे. ठीक आहे, बधाई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत आमच्या प्रथेचा भाग आहे म्हणून मान्य आहे. परंतु खूप सारी तरुण पिढी आता आमच्यामध्ये येते किंवा खूप सारे असे टीनेजर्स आहेत की जे आता साडी नेसून तुम्हाला टोल्सवर उभे दिसतात. तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय वेगळं असं याच्यामधून करावं असं वाटेल? आणि ते टीनेजर्स आहेत किंवा त्यांना शिक्षणाची गरज आहे किंवा त्यांना काहीतरी व्यवसाय टाकायची गरज आहे. बऱ्याच सरकारी योजना कागदावर आहेत परंतु त्यांच्यापर्यंत नाही आहेत. म्हणजे तसा पर्सनल मी अनुभव घेतलाय. तर त्यांच्यासाठी वेगळं या सगळ्या शोज मधून त्यांना काय वेगळं द्यावं असं वाटतं? सध्या स्थितीत तरी मी एक दुभंग नावाची चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर्ड केलेली आहे. त्या ट्रस्टच्या अंतर्गत पहिले तरी आपण काही शोज करतो आहे, त्यांना थोडंसं प्रमोट करतो आहे. बेसिकली नैसर्गिकरित्या येणाऱ्या मुलांपेक्षा अनैसर्गिकरित्या येणारी मुलं जास्त आहेत हे आलेखाद्वारे समजतंय. की मुलं आजकाल रील्सच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून मेकअप आर्टिस्टच्या नावाखाली ते अचानकपणे ट्रान्सफर कधी होत आहेत हे त्यांना नाही कळत. मे बी जे बाय बर्थ असतील ही एक कॅटेगरी वेगळी आहे, बट इन्फ्लुएन्स होणारे सुद्धा अनेक आहेत. ह्याच्यासाठी मला आपल्या कार्यक्रमामध्ये मोस्ट ऑफ कॉलेजेसच्या मुलांना इन्व्हाइट करायचं आहे. तसं तर बघायला गेलं तर बालगंधर्वच्या कॅपॅसिटीनुसार बघायला गेलं तर ती गोष्ट खूप कमी प्रमाणात होऊ शकते. पण टार्गेट असं आहे की जास्तीत जास्त तरुण पिढीने
ह्या गोष्टी बघाव्यात किंवा त्यांच्या पालकांनी लक्ष द्यावं की आपलं मूल कुठल्या वेगळ्या रूटला तर जात नाहीये ना. ह्या गोष्टी सुद्धा ह्याच्यातनं आपल्याला सांगायचं बऱ्यापैकी. म्हणजे आता मला युट्यूबच्या आणि इन्स्टाच्या माध्यमातून म्हणजे जवळपास हजारो असे फोन्स असतील. आत्ताच कालचाही मला असा एक फोन आहे की आईसाहेब मला तुमच्याकडे निघून यायचंय, पण काय यायचंय, तर मी असा मुलींसारखा आहे आणि त्यामुळे माझे घरचे मला स्वीकारत नाही आणि मी घरच्यांना हे धाडसाने सांगू शकत नाही. ते म्हणतात तू मुलींसारखा राहिला तर तुला घरातनं हाकलून देऊ. म्हणजे इथे आई वडीलच जर आपल्या पोटच्या गोळ्याला ऍक्सेप्ट करत नाही तर समाजाकडनं काय खरं तर अपेक्षा ठेवायच्या आहेत. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर आता येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये खूप असा मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करताय ट्रान्सजेंडरसाठी, मला नक्कीच पूर्णपणे खात्री आहे आणि विश्वास आहे की तुम्ही तो सक्सेस कराल आणि मी तुमच्यासोबत आहेच. परंतु खूप साऱ्या माझ्यासारख्या ट्रान्सजेंडर भगिनी आहेत की त्या LGBTQ कम्युनिटीचे पण मुलं आहेत की जे स्वतःहून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा शो तुम्हाला छान सक्सेस करून दाखवतील. तो मधील तिचा प्रवास हा शो खरं तर LGBTQ कम्युनिटीसाठी आहे. त्यामध्ये सगळ्या कॅटेगरीज आहेत, म्हणजे लेस्बियन्स आहेत, गेज आहेत, ट्रान्समेन्स, ट्रान्स वुमन्स आहेत आणि क्युरियस पर्सन्स जे आहेत ते पण आहेत. म्हणजे खूप सारे पर्सन्स असे पण आहेत की ज्यांना या कम्युनिटीचं फक्त आकर्षण आहे. तर तीही लोक ह्या शो मधून शिकू शकतील की काहीतरी वेगळं आहे आणि ते शिकू शकतात. आणि आमच्या समाजाला हीच एक संधी आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याची. तुमच्यात आम्ही आलो तर तुम्ही सामावून घ्याल असं मला वाटतं. म्हणजे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची कामं आता आत्ताच्या नवीन तरुण पिढीने करावी. मी एक आलेख पाहिला माझ्याही इंस्टाग्रामचा. माझ्या इंस्टाग्राम ID मध्ये 1,56,000 पैकी जवळपास 16,000 ट्रान्सजेंडर्स माझे फॉलोअर्स आहेत. ते का आहेत तर एक तर त्याच्या मागे काही रिझन्स आहेत. एक तर लग्न करून नांदते म्हणून चांगला चाललाय की मी संसार बघत असते, किंवा मग मला पण हिच्यासारखा संसार व्हावा म्हणून बघत असते, किंवा मग ही मोठी झाली किंवा हिला लोक लाईक करतात मग आम्हाला का नाही असंही असू शकतं. जेलस प्रवृत्तीही असू शकते किंवा माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठीही असू शकतं. असंही खूप काही असू शकतं. पण तरी सुद्धा ती लोक माझ्याशी जोडलेली आहेत. तर युट्यूबच्या माध्यमातूनही बरेच ट्रान्सजेंडर जोडलेले. तर या तो मधील ती प्रवासच्या दुसऱ्या पार्टचं तुम्ही तो मधील तीचा प्रवास किंवा अजून दुसरं काही नामकरण करणार आहात? नाही, तो मधील तीचा प्रवास, कारण हा ब्रँड आहे. आणि ब्रँड प्रमोशन म्हणजे कुठलाही मिस्टर मिसेस किंवा लहान मुलांचं रॅम्पअप असतं त्याला ब्रँड्स खूप सपोर्ट करतात. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की इथून पुढे प्रत्येक ट्रान्स कम्युनिटी असू दे, LGBT साठी चांगले चांगले ब्रँड्स आपल्याकडे आले पाहिजेत. म्हणजे मी बघते प्रत्येक वेळेस, मी कुठल्या ज्वेलर्सचं वगैरे नाव नाही घेत, पण एखादं छान मिस्टर मिसेस असेल किंवा नुसतं मिस असेल तर याला चांगले मोठे मोठे ब्रँड्स कोलॅब करतात किंवा काय करतात. पहिल्या वेळेला मला खूप अडचणी आल्या होत्या, पण त्या अडचणींना मात देऊन मी तो कार्यक्रम केला. पण आताचं टार्गेटच खूप वेगळं आहे. तर हे ब्रँडिंग करणं महत्वाचं आहे आणि तो मधील तीचा प्रवास हा ब्रँड नेमच असावा असं माझी इच्छा आहे, कारण त्या नावातच दम आहे. अगदीच आहे. तो मधील तिचा प्रवास म्हणजे हे कुठेतरी म्हणजे माझ्याकडे बघून पण ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत खरं सांगायचं म्हटलं तर. कारण हे सुमेधाचेच वाक्य आहे की तो मधील तिचा प्रवास म्हणजे तिचं माझ्या लग्नानंतरची एक बातमी होती आणि त्यामध्ये तिने माझ्या पुरुषी अवतारापासून तर लग्न करून नांदायला गेलेल्या स्त्रीपर्यंतचं सगळं छान असं रुपडं तिने प्रदर्शित केलं होतं. त्यामुळे तो मधील तिचा प्रवास भाग 2 लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे, पण मोठ्या स्वरूपात आणि मोठ्या प्रमाणात तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने आपल्याला तो करायचा आहे. सुमेधासोबत आपण अशाच छान गप्पा मारणार आहोत आणि अजून वेगळ्या विषयालाही हात घालणार आहोत. तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी तो मधील तिचा प्रवास लवकरच तुमच्या भेटीला यावा म्हणून सुमेधाला रिक्वेस्ट करूयात. आणि थँक्यू सो मच सुमेधा, तू आज या सगळ्या विषयांबद्दल मनापासून विचार करतेस, तर खूप खूप धन्यवाद. भगवती सगळ्या तुझ्या इच्छा पूर्ण करू देत आणि ही इच्छा तर 100% पूर्णच होऊ देत. आम्ही तुझ्या सोबत आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री महाकाल.